या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे। एक ब्राह्मण आहे आणि लगभग त्या ब्राह्मणांनी कसं काही बौद्ध विहारावर कब्जा केलेला आहे। पांडवांचं नाव सांगत त्या बुद्ध विहारात ज्या बुद्धांच्या प्रतिमा आहेत त्याला पांडव म्हणून संबोधत आहे आणि त्यांचं आई आणि द्रौपदी असं म्हणत त्याने प्रत्येकाला नाव दिलं आहे। पहा पुढील व्हिडिओ, नेमकं प्रकरण काय आहे। पंडित जी, सॉरी, ये जगह कौन सी है? ये खाट पांडवों की जगह है। हाँ जी, ये पांडवों की जगह है। पांडवों की? पांडवों से मतलब कैसे जुड़ी हुई है बुद्ध से? ये यहाँ पिंड दान करने आए थे पांडव जो महाभारत में जो मारे हाँ, गए थे ना, पिंड दान करने आए थे। जी हाँ, उन्हीं के लिए पिंड दान करने आए थे गया में। अच्छा, ओके। ते 5 पांडव। हाँ, ये माता द्रौपदी है, हाँ जी, ये माता कुंती है, हाँ जी, ये नकुल है, ये सहदेव है, ये बीच में धर्मराज युधिष्ठिर है, ये भीमसेन है, ये अर्जुन जी है, अर्जुन जी का पुत्र अभिमन्यु है, ऊपर कृष्ण भगवान। अच्छा। जर त्या प्रतिमांवरून ते कपडं जर साईडला काढलं तर बुद्ध हा साक्षात स्पष्टपणे दिसून येईल, पण तथाकथित ब्राह्मणांना हे पचत नाही। त्यांनी असंच प्रत्येकी बुद्ध विहारावर कब्जा करून त्यांनी आपलं आधिपत्य जमावलं आहे। तरी बुद्ध विहार के अंदर आपणच विचार करा की खरं सत्य काय आहे आणि सत्य जास्त दिवस लपत नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच की खरंच बुद्ध हा सगळीकडे आहे, पण बुद्धाला हे लोक स्वीकारत नाहीत। तरी व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा।